हॅलो फ्रेंड्स, मी वैभव माने. आपलं माझ्या स्टडी विथ वैभव माने या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. आज आपला टॉपिक आहे प्रसिद्ध लेखक व त्यांचे ग्रंथ. एमपीएससी मध्ये, यूपीएससी मध्ये किंवा आरआरबी याच्या वेगवेगळ्या ज्या परीक्षा होतात त्याच्यामध्ये लेखक आणि त्यांचे ग्रंथ जे प्रसिद्ध लेखक आहेत त्यांच्या ग्रंथांच्या जोड्यावर क्वेश्चन विचारले जातात. त्याचबरोबर जे मल्टीलाईनर प्रश्न असतात त्याच्यामध्येही बऱ्याचदा एखाद्या लाईनमध्ये एखाद्या लेखकाचं पुस्तक वगैरे विचारलेलं असतं. तर ही जर इन्फॉर्मेशन तुमची चांगली असेल तर तुमचा प्रश्नाचे उत्तर बरोबर येण्याचे चान्सेस वाढत असतात. तर आपण टॉपिकला आता सुरुवात करूया. आपलं पहिलं पुस्तक आहे इंडिका. सेल्युकस निकेटर नावाचा एक राजा होता, ग्रीक राजा. त्याने चंद्रगुप्त मौर्य या राज्याच्या दरबारावर मॅगस्थनीज नावाचा एक आपला राजदूत पाठवला होता आणि त्या राजदूतानेच इंडिका हा ग्रंथ लिहिलेला आहे. ह्या इंडिका ग्रंथामध्ये तत्कालीन जो मौर्य समाजाची म्हणजे मौर्य काळातील जी समाजाची जी परिस्थिती होती त्याचं वर्णन केलेलं तुम्हाला या इंडिका पुस्तकामध्ये सापडेल. हा ग्रंथ सध्या अवेलेबल नाहीये कारण याची जी मूळ प्रत आहे ही हरवलेली आहे. पण वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये या पुस्तकाचे जे काही रेफरन्स सापडले आहेत त्यांचं पुनर्मुद्रीकरण करून एकत्रीकरण करून हे पुस्तक सध्या पुनर्संपादित केलेलं आहे. त्यानंतरचं दुसरं पुस्तक आहे विशाखा दत्त लेखक आहे. ज्याचं दुसरं पुस्तक, दोन पुस्तक आहेत. एक आहे मुद्रा राक्षस आणि दुसरं आहे देवी चंद्रगुप्त. याच्यामध्ये ही मुद्रा राक्षस या पुस्तकामध्ये नंदराजा धनानंद आणि चंद्रगुप्त मौर्य यांच्यातील संघर्षाचं वर्णन केलेलं आहे. त्यानंतर तिसरा लेखक आहे नागसेन. नागसेन हा अतिशय प्रसिद्ध असा बौद्ध भिक्खू होता आणि त्यांचं मिलिंद पन्न हे पुस्तक खूप प्रसिद्ध आहे. मिलेंडर उर्फ मिलिंद या राजाने नागसेन नावाच्या भिक्खू बरोबर जे प्रश्नोत्तराचं त्यांचं जे कन्व्हर्सेशन झालं होतं त्या कन्व्हर्सेशनचा संग्रह म्हणजेच हे मिलिंदपन्न नावाचं पुस्तक आहे. त्याच्यानंतर महत्वाचं लेखक आपण म्हणू शकतो अशोक घोष. अशोक घोष यांचं बुद्ध चरित्र हे खूप प्रसिद्ध पुस्तक आहे. याच्यावर बऱ्याचदा प्रश्न येऊन पण गेलेला आहे. बुद्ध चरित्रानंतर वज्रसूची ही एक्झाम मध्ये आलेला आहे प्रश्न. त्यानंतर सौंदरानंद, त्यानंतर हरिसेन हे गुप्त राजा समुद्रगुप्ताच्या दरबारामधील एक कवी होते आणि त्यांनी प्रयाग प्रशस्ती हा एक स्तंभावरील एक प्रशस्ती म्हणजे लेख आहे तो लिहिलेला आहे. आणि ह्या अलाहाबादचं पूर्वीचं नाव प्रयाग होतं, सध्या त्याचं नाव प्रयागराज झालेलं आहे. त्यानंतरचा पुढचा लेखक आहे बाणभट्ट हे राजा हर्षच्या दरबारातील एक लेखक होते आणि त्यांनी हर्षचरित्र लिहिलेलं आहे. त्यानंतर राजा हर्षवर्धन यांचे 3 प्रमुख पुस्तकं जास्त प्रसिद्ध आहेत. एक आहे रत्नावली, दुसरं आहे नागानंद आणि तिसरं आहे प्रियदर्शिका. त्यानंतर राजा हाल यांचं जे गाथा सप्तशती किंवा गाहा सप्तसई असंही काही ठिकाणी उल्लेख असतो. हे अतिशय प्रसिद्ध असं पुस्तक आहे. हे पुस्तक आणि अनेक पुस्तक पुढे येईल मी तुम्हाला सांगेन. ह्या 2 पुस्तकांचा संदर्भ मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी ज्या ग्रंथांचा म्हणजे संदर्भ घेण्यात आला होता त्यामध्ये हे ग्रंथ होता. त्यानंतर पुढचा लेखक आहे दुसरा प्रवरसेन राजा. त्यांचं सेतुबंध हे नावाचा जो ग्रंथ आहे तो अतिशय प्रसिद्ध आहे. त्यानंतरचे पाणिनी नावाचे लेखक होते. यांचा अष्टाध्यायी हा संस्कृत व्याकरणावरील ग्रंथ आहे. त्यानंतर माघ यांचं शिशुपाल वध हे अतिशय प्रसिद्ध असा ग्रंथ आहे. शिशुपाल हा कोण होता तर कृष्ण राजा आहे, भगवान कृष्ण आहे त्यांच्या आत्याचा मुलगा होता आणि कृष्णाच्या हातूनच या शिशुपालाचा वध होतो. ऍक्च्युअली त्याला कृष्णाने 100 अपराध माफ केले असतात पण तो त्याच्या पुढे जाऊन गेल्यामुळे त्याचा वध केलेला आहे. त्यानंतर भरतमुनी आणि नाट्यशास्त्र हा नाट्य संगीत याच्यावरील ग्रंथ आहे. त्यानंतर चाणक्य यांचा अर्थशास्त्र हा प्रसिद्ध असा ग्रंथ आहे. अर्थशास्त्र हा राज्यशास्त्रावरील राज्यशास्त्राशी संबंधित जास्त असणारा ग्रंथ आहे. नाव जरी त्याचं अर्थशास्त्र असलं तरी याच्यामध्ये जास्त करून राज्यशास्त्राच्या संदर्भात तुम्हाला इन्फॉर्मेशन सापडेल. त्यानंतर चंद्रवरदाई यांचं पृथ्वीराज रासू हा अतिशय प्रसिद्ध असा ग्रंथ आहे. त्यानंतर जयदेव हे लक्ष्मण सेन यांच्या दरबारातील एक कवी होते आणि त्यांनी गीत गोविंद हा ग्रंथ लिहिला आहे. आणि ह्या ग्रंथाबद्दल एक आख्यायिका पण आहे. ती काय आहे नक्की, एक कुणाची तर डेट होते आणि ही गीत गोविंद ऐकल्यावर ते जिवंत होतात असं काहीतरी स्टोरी आहे. जर तुम्हाला कोणाला माहित असेल तर तुम्ही कमेंट मध्ये जरूर सांगा. त्यानंतर बिल्लन
विल्लन लेखक आहे त्यांचं विक्रमांक देवचरित नावाचं त्यांचा कलाकृती प्रसिद्ध आहे. त्यानंतर कृती प्रसिद्ध, त्यानंतर राजशेखर यांचं कर्पूर मंजिरी हा अतिशय प्रसिद्ध असा ग्रंथ आहे. त्यानंतर शूद्रक यांचं मूर्छ कटिकम हा ग्रंथ अतिशय प्रसिद्ध आहे. त्याच्यामध्ये एका तरुण ब्राह्मण आणि एका वेश्येचं लव्ह स्टोरी सांगितलेली तुम्हाला सापडेल. त्यानंतर वात्सायन यांचं कामसूत्र हे अतिशय प्रसिद्ध पुस्तक आहे. या कामसूत्र पुस्तकावरून आपल्याला एक अंदाज लागेल की भारतीय म्हणजे भारतीय ऋषी आहेत, त्यांनी वेगवेगळ्या फील्डमध्ये सगळ्या प्रकारच्या खगोलशास्त्र, गणित किंवा इतर जितका पण आपल्या स्थापत्य कला याच्यावर भारतीय समाज किती पुढारलेला होता हे आपल्याला भारतीयांच्या जुन्या साहित्याचा अभ्यास केल्यावर समजू शकतो. आणि त्यातूनही तुम्ही एक गोष्ट लक्षात घेऊ शकता की जे आपलं नालंदा युनिव्हर्सिटी आहे ती ज्यावेळी पूर्ण खिलजीने जाळून टाकली होती, जवळपास 6 महिने काहीतरी ते जळत होती, तर त्याच्यामध्ये भरपूर ग्रंथ नष्ट झालेत. म्हणजे आपण समजू शकतो की आपलं बरचसं साहित्य हे काळाच्या आड गेलेलं आहे. त्याचा आता म्हणजे ते आता त्याचे संदर्भ आपल्याला सापडत नाहीत. तर आपण एक विचार करू शकतो की भारतीय समाज हा खरोखर साहित्यिकदृष्ट्या किती पुढारलेला असेल त्या काळात. त्यानंतर तुलसीदास यांचं रामचरितमानस एक अतिशय प्रसिद्ध असं पुस्तक आहे. त्यानंतर विनय पत्रिका आणि कविता वली हे अतिशय प्रसिद्ध पुस्तक आहे. त्यानंतर कबीरदास यांचे बीजक प्रसिद्ध आहे. त्यानंतर व्यास ऋषी यांचं महाभारत हे सर्वांना मला वाटतं माहित असेलच. आणि रामायण कुणाचं आहे, तर रामायण आपल्या यांचा वाल्मिकी ऋषींचा आहे. त्यानंतर आपण पाहू शकतो पतंजली हे यांचं महाभाष्य हा ग्रंथ हाही संस्कृतशी रिलेटेडच आहे. हाही अतिशय प्रसिद्ध असा ग्रंथ आहे. त्यानंतर भारवी यांचं किरातार्जुनीय हे अतिशय प्रसिद्ध असं पुस्तक आहे. किरातार्जुनीय काय, तर ज्यावेळी अर्जुन हा भगवान शिव यांची तपश्चर्या करत होता ज्यामध्ये आपल्या वनवासामध्ये असताना, तर त्यावेळी भगवान शिव यांनी किरात यांचं रूप घेतलं होतं आणि त्यावेळी त्यांचं किरात आणि अर्जुन याची जी लढाई झाली होती त्याचं वर्णन तुम्हाला ह्या भारवी नावाच्या ग्रंथामध्ये सापडेल. त्यानंतर आपण पुढे पाहू शकतो सोमदेव यांचं कथा सरित सागर अतिशय प्रसिद्ध असं ग्रंथ आहे. त्यानंतर विष्णू शर्मा यांचं पंचतंत्र अतिशय प्रसिद्ध आहे. म्हणजे मतलब आपण म्हणू शकतो की हे पुस्तक त्या काळातील बोधकथावरीलच पुस्तक. आपल्याच्यात बऱ्याचशा गोष्टी अशा सांगलेल्या आहेत की ज्या इंटरेस्टिंग पुस्तक आहे खूप वाचण्याला. पंचतंत्र, नंतर गुणाढ्य, मगाशी तुम्हाला मी बोललो होतो की मराठी भाषेला अभिजात दर्जा जो मिळाला होता, त्यामध्ये गुणाढ्य यांची ही बृहत्कथा हे जो ग्रंथ आहे याचाही आधार घेऊन मराठी भाषा ही प्राचीन आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न त्यावेळी रंगराव जे पठारी समिती त्यांनी केला होता. त्यानंतर भास यांचं स्वप्न वासव दत्त हे अतिशय प्रसिद्ध असा ग्रंथ आहे. मला वाटतं बहुतेक मी तुम्हाला चुकीची काहीतरी कन्सेप्ट सांगितली असं वाटतंय मला. तर 2 मिनिट. मूर्छ कटिक आणि स्वप्न वासव दत्त याच्याबद्दल लेखकाची नावे तर लक्षात ठेवा तुम्ही, पण स्टोरीमध्ये बहुतेक मला वाटतं काहीतरी माझं जमलिंग झालेलं आहे. ते तुम्ही आता मी नंतर करेक्शन वाटलं तुम्हाला एक्स्ट्रा सांगेन, पण तुम्हाला जर माहित असेल तर तुम्ही कमेंटमध्ये जरूर सांगा. त्यानंतर सिद्धसेन दिवाकर यांचं समयसुत्त, नंतर विमल सूर्य यांचे पौमचर्य आणि हरिभद्र सूर्य यांचं समराईच का, ही 3 अतिशय प्रसिद्ध अशी त्यांच्या कलाकृती आहेत. हे नाव हार्ड असतात ना, तर त्यावेळी थोडं सावधान राहा. हे आपले जे स्टेट बोर्डची पुस्तक वगैरे आहेत त्याचा रेफरन्सच म्हणजे त्यातलीच मी हे नावं घेतलेली आहेत. त्यानंतर कालिदास हा अतिशय प्रसिद्ध असा लेखक आहे. यांची ऋतुसंहार, मालविकाग्निमित्रम, मेघदूत, रघुवंश, कुमारसंभव आणि अभिज्ञान शाकुंतलम अशी त्यांच्या बऱ्याचशा कलाकृती आहेत. त्यामध्ये तुम्ही मालविका आणि अग्निमित्र राजा यांची प्रेम कहाणी आहे. अभिज्ञान शाकुंतलम मध्ये भरतराजाची आई शकुंतला आणि दुष्यंत यांची कथा आहे. अशाच प्रकारे मेघदूत ही त्याच्याशी संबंधित आहे. ते असे त्यांचे बरेचसे ग्रंथ अतिशय प्रसिद्ध आहेत. नंतर उद्योतन सुरी यांचं कुवलय माला कहा हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. म्हणजे थोडीशी नावं हार्ड असतात ना, तर ते थोडं तुम्ही जास्त त्याच्यावर लक्ष ठेवा. कधी कधी आपलं अवघड नाव तर आपल्याला लक्षात राहत नाहीत. वाल्मिकी यांचं रामायण हे अतिशय प्रसिद्ध असा ग्रंथ आहे. सर्वांना हे माहित आहे, सांगायची काही जास्त गरज पण नाही.
कल्लन. कल्लन यांचं राजतरंगिणी हे हा ग्रंथ अतिशय प्रसिद्ध आहे आणि या ग्रंथामध्ये काश्मीरचा इतिहास सापडतो. त्यानंतर वाघभट्ट यांचा अष्टांग संग्रह आणि अष्टांग हृदय संहिता ही दोन त्यांची ग्रंथ जास्त प्रसिद्ध आहेत. त्यानंतर सिद्ध नागार्जुन यांचं रसरत्नाकर, एक केमिस्ट्री आपण म्हणू शकतो. रस म्हणजे आपल्या केमिकल्सचा यूज करून उपचार पद्धती याच्यामध्ये सांगितलेली आहे. त्यानंतर चरक संहिता चरक यांची आणि सुश्रुत संहिता सुश्रुत यांची. हे दोन कोण आहेत तर त्या काळातील शल्य विशारद म्हणजे सर्जन आहेत, ऑपरेशन करणारे. त्यानंतर आर्यभट्ट यांचा आर्यभट्टी आणि सूर्य सिद्धांत हे अतिशय प्रसिद्ध असे दोन ग्रंथ आहेत. त्यानंतर वराहमिहिर यांचाही सिद्धांतिका हा ग्रंथ त्यांचा प्रसिद्ध आहे. त्यानंतर कनाद यांचा वैशेषिक दर्शन हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. कनाद कोण होते तर कनाद हे पहिले व्यक्ती होते की ज्यांनी सांगितलं की प्रत्येक वस्तू ही लहानात लहान अशा कणाने बनलेली असते की ज्याला आपण तोडू शकत नाही. ठीक आहे. आणि त्याने त्याच्यावरून ऍटम आणि पुढच्या बऱ्याचशा ज्या संकल्पना आहेत त्यांचा विकास होत गेला. त्यानंतर सातारचे छत्रपती प्रतापसिंहराजे यांचा सभानीती हा त्यांचा ग्रंथ प्रसिद्ध होता. त्यानंतर मन्मथ स्वामी यांचा परमरहस्य हा ग्रंथ प्रसिद्ध होता. त्यानंतर ही जे 3 लेखक आहेत सापडतात तुम्हाला, माही भट्ट, महदंबा आणि केशवभास यांचं लीळा चरित्र, महदंबा यांचा धवळे आणि केशवभास यांचा सूत्रपाठ आणि दृष्टांत पाठ ही 3 मी का अंडरलाईन केले कारण हे तिन्ही जी लोक आहेत ही महानुभव पंथाचे लेखक आहेत. आणि महानुभव पंथ आहे याचा त्यावेळी विस्तार म्हणजे त्याच्या काळामध्ये जास्त करून विदर्भ आणि मराठवाडा या एरियामध्ये जास्त त्याचा विस्तार होता. आणि हे समाजाच्या मेन स्ट्रीम पासून लांब असायचे, यांचा समाजाशी ज्यादा संबंध नसायचा, त्यामुळे यांचं साहित्यही बराच काळ लोकांपासून लांब राहिलेलं आहे. त्यामुळे हे 3 ग्रंथांची नावं लक्षात ठेवा. त्यानंतर कृष्णाजी आनंद सभासद यांनी सभासद बकरिल्ले याच्यामध्ये शिवकाळाचं वर्णन केलेलं आहे. नंतर अब्दुल कादिर बदायुनी यांचं मुंतखब उत तवारीख, नंतर फखरुद्दीन मुबारक शाह यांचं तारिके फखरुद्दीन आणि मुबारक शाह. ज्ञानेश्वर यांचा मिताक्षरा हा याज्ञवल्क स्मृतीवरचा मला वाटतं टीका आहे. याज्ञवल्क स्मृती जी होती त्याची टीका म्हणून हे हा ग्रंथ रचला होता. टीका म्हणजे टीकाचा अर्थ टीका एक समीक्षा, त्याच्यावर एक समीक्षा केलेली असा हा ग्रंथ होता. नंतर अमीर खुसरो यांचं किरान उस सायदीन आणि तुगलकनामा हे 2 ग्रंथ प्रसिद्ध आहेत. त्यानंतर याहिया बिन अहमद सरहिंदी यांचं तारिखे मुबारक शाही हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. त्यानंतर जियाउद्दीन बर्नुनी यांचं तारिकी फिरोजशाही किंवा फिरोजशाही हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. त्यानंतर हसन निजामी यांचा ताजुल मासिर हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. मिन्नाज ई सिराज यांचा तबाकत ई नासिर. हे लक्षात ठेवा नाव, हे या नावामध्ये ह्या जोड्या लावामध्ये प्रश्न विचारू शकतात आणि आपलं बऱ्याचदा चुकण्याची शक्यता जास्त असते कारण हे नाव आपल्याला लक्षात राहत नाही. त्यामुळे याच्यावर फोकस करा. आयोग शक्यतो गंडवण्याच्या मागे जास्त असतं की तुमचं कन्फ्युजन झालं पाहिजे, आणि जर कन्फ्युजन टाळायचं असेल तुम्हाला तर तुम्ही ही नावं चांगल्या प्रकारे पाठ करून घ्या. जर डिटेलमध्ये जर इन्फॉर्मेशन त्याची असेल तर लक्षात ठेवायला थोडं सोपं जातं. त्याच्यानंतर बाबर यांचं आत्मचरित्र तुजुक ई बाबरी, मुघल साम्राज्याचे संस्थापक आहेत बाबर, आणि त्यांनी त्यांचं आत्मचरित्र या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे. त्यानंतर अबुल फजल, सम्राट अकबर होता त्याच्या दरबारामध्ये जे नवरत्न होते त्यामधील अबुल फजल आणि त्यांचे भाऊ असे 2 हे नवरत्न होते आणि त्यांनीच अकबरनामा आणि आईने अकबरी हे 2 ग्रंथ लिहिलेले आहेत. त्यानंतर मीरा कोसंबी या प्रसिद्ध लेखक डी कोसंबी त्यांच्या कन्या आहेत आणि त्यांचा क्रॉसिंग थ्रेशोल्ड फेमिनिस्ट एसेज इन सोशल हिस्ट्री हा त्यांचा ग्रंथ अतिशय प्रसिद्ध आहे. त्यानंतर शर्मिला रेगे यांचा रायटिंग कास्ट, रायटिंग जेंडर, रीडिंग दलित वुमन्स टेस्टिमोनीज हा ग्रंथ अतिशय प्रसिद्ध आहे. त्यानंतर श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचा मूकनायक हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. त्यानंतर कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचा संगीत मानापमान किच्चक वध
हे 2 ग्रंथ प्रसिद्ध आहेत. कीचकवध हा अतिशय गाजलेला असा त्यांचा एक नाटक होतंय. हे खूप गाजलेलं आहे. कारण का तर याच्यामध्ये त्यांनी किच्चकवधाची पूर्ण स्टोरी आहे. जे आपलं चिखलदरा आहे अमरावती जिल्ह्यातील. तर तिथेच या किच्चकाला फेकून दिलं होतं मारून आणि त्यावरून त्या किच्चकदरावरूनच त्याचं अपभ्रंश होऊन आज किच्चकदराचं चिखलदरा असं नाव पडलेलं आहे. तर ज्यावेळी पांडव ह्याच्यामध्ये होते, आपल्या अज्ञातवासामध्ये होते, त्यांनी त्यांची स्वतःची जी आयडेंटिटी ती लपवून ठेवली होती आणि ती विराट नगरीचा जो राजा आहे त्याच्या दरबारामध्ये वेगवेगळे त्यांनी अशी रूप घेतली होती आणि ते राहत होते. त्यावेळी मला वाटतं द्रौपदी आणि सेरिंद्री म्हणून एक दासीचं रूप घेतलं होतं, सेरिंद्री नावाच्या. आणि त्या काय करायच्या तर जी राजाची मुलगी आहे तिच्या त्या सेविका होत्या आणि त्यावेळी किच्चक नावाचा राणीचा एक भाऊ होता आणि त्याची वक्रदृष्टी द्रौपदीवर पडली होती आणि त्याचा वध भीमाने केलाय. त्याची ही पूर्ण स्टोरी आहे. याच्यामध्ये इंग्रजांना असं वाटलं की हा म्हणजे इंग्रज शासनाविरुद्धचा याच्यामधून म्हणजे असंतोष पसरला जातोय असं त्यांची समजूत झालेली आणि त्यामुळे त्यांनी या नाटकावर बंदी घातली होती. या नाटकामधील युधिष्ठिराला मवाळ गट, भीम हा जहाल गट, द्रौपदी म्हणजे भारत मातेचं एक स्वरूप आणि त्यातील जो किचक आहे तो म्हणजे कर्जल, अशा प्रकारचं एक नेरेटिव्ह एक समोर आणलं होतं आणि त्यामुळे इंग्रजांनी त्याच्यावर बंदी घातली. त्यानंतरचा पुढचा लेखक आहे एकच प्याला हा ग्रंथ नाटकच आहे. राम गणेश गडकरी अतिशय गाजलेलं हे नाटक आहे. बऱ्याच जणांनी टीव्हीवर वगैरे बघितलं पण असेल नाटक. त्यानंतर वसंत कानेटकर यांचं रायगडाला जेव्हा जाग येते येथे ओशाळा मृत्यू ही दोन्ही प्रसिद्ध अशी त्यांची नाटक आहेत. त्यानंतर विजय तेंडुलकर यांचा घाशीराम कोतवाल हे अतिशय गाजलेलं कॅरेक्टर आहे. घाशीराम कोतवाल यांच्यावरील हा नाटक आहे. ते नाना फडणवीस यांच्या अंडर काम करत होते. नंतर विश्राम बेडेकर यांचा टिळक आणि आगरकर हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. त्यानंतर विभा शिरवाडकर यांचं अतिशय गाजलेलं हे नाटक आहे नट सम्राट, याच्यावर चित्रपट वगैरेही निघालेले आहेत. तर हे नाटक जे आहे ते शेक्सपियरच्या किंग लिअर नाटकाच्या धर्तीवर आधारित नाटक आहे. त्यानंतर संत स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे 1857 स्वातंत्र्य समर हा ग्रंथ, या ग्रंथावर इंग्रजांनी बंदी आणली होती. हा खूप महत्वाचा ग्रंथ आहे. हा पक्का लक्षात ठेवा. हा ग्रंथ का महत्वाचा आहे? कारण इंग्रज असे मानतच नव्हते की 1857चा जो उठाव झालाय म्हणजे जो तो स्वातंत्र्य लढा आहे असं ते समजतच नव्हते. ते त्याला एक छोटासा उठाव समजायचे. एक शिपाई गर्दी पण काही जणांनी नराफटक वगैरे म्हणलेलं आहे. तर असे त्यावेळी असं एक समजूत पसरली म्हणजे इंग्रजांनी जाणून अशी एक प्रकारची इमेज करण्याचा प्रयत्न केला होता की हे काही मोठं आंदोलन नव्हतं किंवा असं काय उठाव हे नव्हता, म्हणजे स्वातंत्र्य लढा नव्हता. आणि ह्या ज्या पुस्तकात 1857 स्वातंत्र्य समर याच्यामध्ये सावरकरांनी स्ट्रॉंगली असं मत मांडलं की 1857चा जो उठाव होता हा साधा सुद्धा उठाव नव्हता आणि हे भारताचं पहिलं स्वातंत्र्य युद्धच होतं आणि त्यामुळे इंग्रजांनी ह्या ग्रंथावर बंदी घातली. त्याच्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले. महात्मा ज्योतिराव फुले यांचं ब्राह्मणांचे कसब, गुलामगिरी, शेतकऱ्यांचा आसूड आणि सार्वजनिक सत्यधर्म असे त्यांची बरीचशी ग्रंथरचना आहे. मला वाटतं सार्वजनिक सत्यधर्म हा त्यांचा शेवटचा ग्रंथ आहे. त्यांच्या बहुतेक मृत्यूनंतर हा प्रकाशित झाला होता. तो कन्फर्म करा तुम्ही, जर तुम्हाला माहित असेल तर मला सांगा. कदाचित मी चुकू म्हणू शकतो, असं काही नाही. ठीक आहे, ओके. त्यानंतर हे जे महात्मा फुले यांचं जे काय कार्य आहे हे खरोखर खूप भयानक आहे. नॉर्मली आपण शाळेच्या पुस्तकामध्ये जेव्हा वाचतो त्यावेळी मला असं सर्वांनाच आपल्याला की महात्मा फुले, शाहू यांच्याबद्दल असं जास्त काही डिटेल म्हणजे शाळेत शिकवता येतच नाहीत, काही डिटेल शिकवायला त्यांना वेळच नसतो. आपल्याला वाटतं की अरे यांचं कार्य म्हणजे हा ठीक आहे बाबा, यांनी समाजातील जे मागे पडलेला वर्ग आहे त्यांच्यासाठी म्हणजे स्त्रिया झाल्या किंवा दलित झाले यांच्यासाठी कार्य केलं. पण हे नक्की कार्य किती मोठं आहे हे समजण्यासाठी तुम्हाला डिटेलमध्येच वाचावं लागतं. त्यावेळी समजतं की ही माणसं काही साधीसुधी माणसं नाहीत, यांचं कार्य खरोखर खूप जबरदस्त आहे. त्यानंतरचे आहेत स्वामी दयानंद सरस्वती. यांना पुण्यामध्ये कट्टर जे सनातनी वर्ग होता, सनातनी म्हणजे जो सनातन धर्माला म्हणणारा एक वर्ग होता, कट्टर असा वर्ग, त्यांनीच ह्यांना विरोध केला होता. का विरोध केला होता तर ते तुम्हाला वाचल्यावर समजून जाईल. तुम्ही डिटेलमध्ये यांचा जोर अभ्यास करा. आणि यांनी सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ लिहिला होता आणि यांनी वेदांकडे परत चला अशी घोषणाही दिली होती. ठीक आहे. त्यानंतर ताराबाई शिंदे.
ताराबाई शिंदे यांचा स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ अतिशय प्रसिद्ध आहे. याच्यामध्ये त्यांनी जे त्याचं जे वर्णन आहे ते जर तुम्ही वाचलं तर म्हणजे त्या काळाच्या कितीतरी पुढचं आहे, त्या काळाचा विचार केला. त्यामध्ये त्यांनी मी वाचलं होतं एका ठिकाणी की पुरुष हा दारू पिऊन बरेच असं वर्णन आहे, असं मला आता क्लिअर आठवत नाही. जरी आला तरी त्याला देव समजून म्हणजे स्त्रियांनी हे करावं, म्हणजे थोडक्यात त्या म्हणजे आपण म्हणू शकतो की डायरेक्ट समाजाशी भेटणाऱ्या लेखिका होत्या असं आहे. त्यावेळी महात्मा फुले जे आहेत तर त्यांचे अनुयायी सुद्धा यांच्या विरुद्ध गेले होते. म्हणजे तुम्ही समजू शकता की यांचं या किती पुढच्या विचाराचे असतील. पण त्यावेळी महात्मा फुलेंनी यांची पूर्णपणे ठामपणे यांच्या मागे राहिले आणि त्यामुळं महात्मा फुलेंचा पण हे मोठेपण आहे की ते खरोखर काळाच्या खूप पुढचा विचार करायचे. त्यानंतरचे आहेत लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळक यांचा गीता रहस्य, ओरायन, द आर्टिक होम ऑफ वेदास असे त्यांचे बरेचसे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. म्हणजे इंग्रजांच्या विरुद्ध झालपणे बोलणारा नेता असा जर कोणता नेता असेल, पहिला नेता आपण म्हणजे तसे सुरेंद्रनाथ बॅनर्जी वगैरे बोलायचे, पण मवाळ गटाच्या तुलनेत जहाल गट हा थोडासा जास्त अग्रेसिव्ह होता आणि आपण धर्माचंही त्यांनी रक्षण करणं म्हणजे मवाळ गट हा थोडासा धार्मिक गोष्टीपासून लांब असायचा, पण जहाल गट हा थोडासा धार्मिक गोष्टींना पण त्यांच्या एक वेगळ्या नजरेने पाहायचा की ही आमची संस्कृती आहे, हे आमचं कल्चर आहे, याला तुम्ही इंग्रजांनी म्हणजे बाहेरच्या येऊन आमच्यात काही चेंज करता कामा नये. ज्यावेळी हे झालं होतं म्हणजे मुलींचं वय कमी करण्यासाठी जे विधेयक वगैरे मांडले जायचे लग्नाचे, तर त्याला लोकमान्य टिळक वगैरे विरोध करायचे, पण त्यांनी स्वतःच्या मुलीचं लग्न मात्र लेटच केलं होतं त्या काळाच्या मनानं. म्हणजे ते प्रत्यक्ष कृतीमधून समाज सुधारकच होते, पण त्यांना असे इंग्रजांनी आमच्या देशात काही चेंज करावं हे अजिबात आवडत नव्हतं. त्यानंतरचे आपले पुढचे लेखक आहेत दीनबंधू मित्र. यांचं नीलदर्पण हे अतिशय गाजलेलं नाटक आहे. ह्या नाटकाचं हे म्हणजे इतकं फेमस होण्यामागचं कारण काय, तर जे नीळ शेतकरी होते त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराला ह्या नाटकाने वाचा फोडली होती. आणि जे नील विद्रोह झाला होता त्यानंतर सरकारलाही याची दखल घेणं भाग पडलं आणि त्यांनी सेटनकार नावाची एका व्यक्तीची एक एक समितीही नेमली होती आणि त्यानंतर इंग्रजांनी थोडाफार त्या नीळ शेतकऱ्यांना रिलीफ देण्याचंही काम केलं होतं. त्यामुळे हा ग्रंथ अतिशय प्रसिद्ध आहे. याचं इंग्रजी भाषांतर कोणी केलं हे पण जरूर तुम्ही कोणाला माहित असेल कमेंटमध्ये सांगा, कारण तेही कधी विचारू शकतात. त्यानंतर गोपाळ बाबा वलंकर यांचा विटाळ विध्वंस हे गाजलेलं असं त्यांचं पुस्तक आहे. त्यानंतर जेम्स मिल यांचं द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया हा ग्रंथ खूप महत्वाचा आहे. का महत्वाचा आहे? कारण ह्या पुस्तकाने भारतीय इतिहासामध्ये एक नॅरेटिव्ह सेट केला होता की भारतीय इतिहास जो आहे त्याचा प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक असा जो आपण कालखंड डिवाइड केलेला आहे, तर ह्या पुस्तकाने प्राचीन काळाला हिंदू काळ, मध्ययुगीन काळाला मुस्लिम काळ आणि जो आधुनिक काळ आहे म्हणजे जो ब्रिटिशांचा काळ त्याला ब्रिटिश काळ असं 3 भागामध्ये विभाजन केलं. आणि त्याच्यामुळे झालं काय, तर ह्या पुस्तकामुळे ह्या पुस्तक आणि हा पुस्तक बऱ्याच ठिकाणी म्हणजे अकॅडमिक मध्ये रेफरन्स म्हणून पण वापरलं जायचं. आणि त्यामुळे हे पुस्तक वाचून जी घडलेली पिढी आहे ती पिढी सुद्धा पिढीवर याचा परिणाम झाला आणि त्याच्यामुळेच भारताची म्हणजे फाळणी झाली, पाकिस्तानची निर्मिती झाली किंवा जो धार्मिक द्वेष वगैरे वाढला, तर त्याचं त्याला हे ग्रंथ पण बऱ्याच प्रमाणात कारणीभूत आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन हे मुंबईचे गव्हर्नर होते. यांचं द हिस्ट्री ऑफ इंडिया हे द ब्रिटिश हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया आणि हा द हिस्ट्री ऑफ इंडिया असा आहे. नंतर जेम्स ग्रँड डफ यांनी ए हिस्ट्री ऑफ द मराठास यांनी मराठा म्हणजे मराठा साम्राज्याची इतिहास यांनी लिहिलेला आहे. त्यानंतर महादेव गोविंद रानडे यांनी द राईज ऑफ मराठा पॉवर लिहिलेला आहे. हा हिस्ट्री ऑफ मराठा आहे आणि हा राईज ऑफ मराठा पॉवर आहे. त्यानंतर श्रीपाद अमृत डांगे यांनी प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी आणि गांधी वर्सेस लेनिन असे 2 ग्रंथ लिहिले. या गांधी वर्सेस लेनिन मध्ये त्यांनी गांधीजी आणि लेनिन यांचं तुलना केली आणि लेनिन कसा श्रेष्ठ आहे याचा दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय. त्यानंतर आपण पुढचे लेखक पाहू शकतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आंबेडकरांचे हु वेअर द शूद्राज, द अनटचेबल्स, रिडल्स इन हिंदुइझम आणि थॉट्स ऑन पाकिस्तान ही अशी त्यांची ग्रंथरचना आहे. त्यानंतर आपण पुढे पाहू शकतो जॉन रस्किन यांचा अनटू द लास्ट हा अतिशय फेमस असा ग्रंथ आहे. त्यानंतर जयप्रकाश नारायण यांनी समाजवादच का हा ग्रंथ लिहिला आहे.
त्यानंतर सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांचे अ नेशन इन द मेकिंग हे पुस्तक आहे. आता द नेशन इन द मेकिंग नाव वेगळं वाटतंय थोडं. तर मी थोडं तुम्हाला एक सांगायला मला आवडेल, की इंग्रजांनी एक भारतामध्ये एक अशा प्रकारचं लोकांच्या मध्ये बिंबवलं होतं, की अरे हा तुमचा देश वगैरे असा देश, भारत देश असा काही प्रकारच नाही. इथं वेगवेगळी जी लोक आहेत, वेगवेगळे राज्य आहेत, ही सगळी एक स्वतंत्र अशी देश असून म्हणजे एक प्रकारची संस्थान जे आहेत, असे देश टाईप आहेत आणि ही जी अशी एक संघ असा देश नाही, असं इंग्रजांचं म्हणणं होतं. पण आपण जर अगदी प्राचीन काळापर्यंत गेलो, अगदी महाभारतामध्ये सुद्धा गेलो, तर जो दुष्यंत राजा आहे आणि शकुंतला यांचा जो मुलगा होता भरत, याच्या नावावरून ह्या देशाला नाव भारत पडलेलं आहे. म्हणजे आज आपला इतिहास इतका प्राचीन आहे. पण इंग्रजांना असं दाखवत होतं की हा देश म्हणजे असा अस्तित्वातच नाही. आणि बॅनर्जी यांनी हे जे पुस्तक लिहिलंय आहे, द ए नेशन इन द मेकिंग, थोडक्यात ते एक प्रकारे म्हणजे काय दाखवत होतं, की भले भारत त्यावेळी इंग्रजांच्या म्हणण्यानुसार भले एक नसेल मानसिकदृष्ट्या, पण जे भारतामध्ये जे रेल्वेचं जाळं पसरलं, दळणवळणाचं प्रमाण वाढलं, लोकांचे एकमेकाशी संवाद वाढले, त्यानंतर मात्र देश एक संध बनू लागला होता. त्यांना एक सर्वांना समजेल अशी एक भाषेची गरज होती. त्याने इंग्रजीने त्या भाषेची त्यावेळी कमी भरूर काढली होती आणि त्यामुळे त्यांच्या सर्व भारतातील सर्व दूरवरच्या प्रदेशातील नेत्यांमध्ये, लोकांमध्ये संवाद वाढल्यामुळे एक भारत असा एकसंध भारत बनत गेला. अशा प्रकारे म्हणजे नेशन इन द मेकिंग हे जे पुस्तक लिहिलं, नेशन इन द मेकिंग, म्हणजे आपण समजू शकतो की भारत हा अशा एकसंध बनत गेला स्ट्रॉंगली. भारत देश तर प्राचीनच आहे, त्यात वाद नाही. आपला इतिहास हा हडप्पा, मोहनजोदडो म्हणजे ज्यावेळी त्यांच्याकडे काहीच नव्हतं युरोपामध्ये, त्यावेळीपासूनचा आपला इतिहास आहे. त्यानंतरचे माधव सदाशिव गोळवळकर यांचा बंच ऑफ थॉट्स हे RSSचे एक सरसंघचालक होते आणि त्याचा बंच ऑफ थॉट हा अतिशय फेमस असा ग्रंथ आहे. त्यानंतर आपण अरविंद घोष हे जहाल गटाचे प्रसिद्ध नेते होते. यांचा लाईफ डिवाइन आणि सावित्री हे त्यांचे गाजलेले ग्रंथ आहेत. त्यानंतर बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांचा आनंद भट हे अतिशय गाजलेलं पुस्तक आहे. याच्यामधूनच आपण वंदे मातरम जे घेतलेलं आहे गीत, ते या ग्रंथातूनच घेतण्यात आलेलं आहे. त्यानंतर विभूती भूषण वर्मा यांचं पाथेर पांचाली हे अतिशय गाजलेलं पुस्तक आहे. त्यानंतर जवाहरलाल नेहरू यांचं डिस्कव्हरी ऑफ इंडिया आणि हे जे पुस्तक आहे, ह्या पुस्तकात ऍक्च्युली टीव्ही मध्ये एक दूरदर्शनवर एक सिरीज ही निघाली होती, भारत एक खोज नावाची. जरूर पाहू शकता, खूप चांगली सिरियल आहे ती. जरूर पण असं नाही की म्हणजे त्याच्यात जे सांगितलं ते 100% तुम्ही खरं समजाल, कारण तो जवाहरलाल नेहरूंच्या नजरेतील इतिहास आहे. इतिहास असा नसतो की कोणाची एकाची नजरेतून जो बघितला तोच इतिहास असेल. इतिहासाला मल्टी डायमेन्शन असतात बऱ्याच. म्हणजे तुम्ही समजू शकता की दलित इतिहासाची मांडणी वेगळ्या प्रकारे करणार, किंवा आपण म्हणू शकतो की जो प्रभावशाली वर्ग आहे त्यांनी इतिहास वेगळा असतो. एखादा राजा आहे तर त्याची जी भाट आहे त्यांनी त्याची जी स्तुती केली असते ती अवास्तव असू शकते किंवा अतिशयोक्ती बहुत म्हणजे मोठ्या प्रमाणात अतिशयोक्ती केलेली असू शकते. त्यामुळे असं समजायचं नाही की बाबा हा एकच इतिहास म्हणजे इतिहास आहे. पण एक आहे की हे पुस्तक तुम्हाला वाचल्यावर समजेल की जे जवाहरलाल नेहरू आहेत त्यांचं त्यांचं नॉलेज हे तुम्हाला ह्या पुस्तकातून जरूर कळून जाईल. अतिशय म्हणजे भारताला जो पहिला पंतप्रधान मिळाला तो खूप टॅलेंटेड मिळालाय आणि हे आपलं खरोखर भाग्य आहे. ज्यावेळी पूर्ण युरोप असं समजत होता की हा भारत देश टिकणार नाही, त्या मानाने ते पाकिस्तानला थोडे जास्त स्टेबल मानायचे, कारण इथे बऱ्याचशा भाषा आहेत, बरेचसे पंथ आहेत, बऱ्याचशा जातीमध्ये हा विभागलेला देश आहे आणि हा एकसंध ठेवणं तसं खूप अवघड गोष्ट आहे. आणि काही वर्षामध्ये स्वातंत्र्यानंतर या देशामध्ये यादवी वगैरे माजेल असं त्या काळातील युरोपियन लोकांना वाटत होतं, देशातील लोकांना. पण आपल्या देशाचं एक म्हणजे आपण म्हणू शकतो की आपण भाग्यवान आहोत की आपल्याला असे नेते मिळाले. जवाहरलाल नेहरू, त्यानंतर आपण लाल बहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, अटल बिहारी वाजपेयी, बरेचसे नेते आहेत आपले. म्हणजे आपण असं काही की नाही एकाच पार्टीचे, पण त्यांचं खरोखर त्यामुळे आपल्याला आपल्या देशामध्ये जी लोकशाही ही टिकून राहिली याच्या मागे ह्या नेत्यांचं खूप मोठं योगदान आहे. त्यानंतर जगजीवन राम यांचं कष्ट चॅलेंज इन इंडिया हे जे मीरा कुमारी यांच्या मुलगी होत्या, बहुतेक लोकसभा अध्यक्ष राहिल्या होत्या, तर त्यांच्या वडिलांचं हे पुस्तक आहे. जगजीवन राम हे अतिशय प्रसिद्ध असे दलित नेते होते आणि त्यांच्या जीवनावरील हे पुस्तक आहे. त्यानंतर जयप्रकाश नारायण यांचा प्रिझन डायरी हा ग्रंथ गाजलेला आहे. जे भारतामध्ये आणीबाणी झाली होती 76च्या पिरियडची, तर त्या आणीबाणीच्या विरुद्ध जे आंदोलन झालं होतं त्याचं नेतृत्व जयप्रकाश नारायण यांनी केलं होतं.
आणि जयप्रकाश नारायण यांचा उल्लेख एकदा जवाहरलाल नेहरूंनीच भावी पंतप्रधान असाही केला होता. म्हणजे हा समजू शकता की या नेत्याचं जे कर्तृत्व आहे ते किती मोठं असेल. त्यानंतर व्हॅलेंटाईन चिरोल. व्हॅलेंटाईन चिरोल यांनी इंडियन अनरेस्ट हा ग्रंथ लिहिला. याच्यामध्ये त्यांनी लोकमान्य टिळकांच्यावर टीका केली होती आणि ह्या टीकेच्या विरुद्ध लोकमान्य टिळकांनी लंडनमध्ये जाऊन केस टाकली होती, पण ते केस हारले होते. पण ह्या मतलब जे हे व्हॅलेंटाईन चिरोल आहेत यांनीच गांधी यांना लोकमान्य टिळकांना भारतीय असंतोषाचं जनक असं पदवी दिली होती. त्यानंतर लाला लजपत राय. लाला लजपत यांनी अनहॅपी इंडिया हा ग्रंथ लिहिलाय. हा जो ग्रंथ आहे अनहॅपी इंडिया हा एका ग्रंथाची प्रतिक्रिया, म्हणजे जो ग्रंथ लिहिला होता एका दुसऱ्या लेखकाने त्याच्या विरुद्ध हा ग्रंथ लिहिला आहे. तो कोणता ग्रंथ आहे कमेंटमध्ये मला जरूर सांगा जर तुम्हाला माहित असेल तर. त्यानंतरचे फेमस लेखक आहेत दिनकरराव जवळकर. दिनकरराव जवळकर हे ब्राह्मणेतर जो पक्ष आहे त्याचे एक नेते होते आणि त्यांनी देशाचे दुश्मन हा ग्रंथ लिहिलाय. एक लेखक होते, मला आता सध्या त्यांचं नाव आठवत नाही क्लिअर, तर त्यांनी ह्याच्यावर महात्मा फुले यांच्यावर टीका करणारी एक पुस्तके लिहिली होती आणि त्या पुस्तकेचा विरोध म्हणून देशाचे दुश्मन हा ग्रंथ लिहिण्यात आलेला आहे आणि ह्या ग्रंथामध्ये लोकमान्य टिळकांच्यावर टीका केली होती. त्यामुळं हे थोडंसं जास्त प्रकाशझोतात आलेलं पुस्तक होतं. याच्यावर परत न्यायालयात केसही झाली होती. नंतर वीरा शिंदे यांचा भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा त्यांचा ग्रंथ प्रसिद्ध आहे आणि या ग्रंथामध्ये त्यांनी पहिल्यांदा भारतातील दलित समाजाची म्हणजे अस्पृश्य समाजाची संख्या चा अंदाज मांडण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे हे पुस्तक पण महत्वाचं आहे. त्यानंतर राजेंद्र प्रसाद भारताचे पहिले राष्ट्रपती यांचा इंडिया डिवायडेड हा अतिशय फेमस ग्रंथ आहे. त्यांचे इतरही ग्रंथ आहेत. त्यात 2 ग्रंथ मला वाटतं गांधींच्या नावाने पण त्यांच्या ग्रंथामध्ये उल्लेख आहे नावाचा, ते पण तुम्ही जरूर शोधू शकता. इथे तर मी एक दिलेले. नंतर आनंदीबाई कर्वे यांचं माझे पुराण हे अतिशय गाजलेला त्यांचा ग्रंथ आहे. नंतर मौलाना अबुल कलाम आझाद यांनी इंडिया विन्स फ्रीडम हा ग्रंथ लिहिला. मौलाना अबुल कलाम आझाद हे भारताचे पहिले शिक्षण मंत्री होते आणि ते काँग्रेसचे बराच काळ हेही राहिलेले म्हणजे अध्यक्षही राहिलेले आहेत. त्यानंतर तुकडोजी महाराज यांचं ग्रामगीता हे पुस्तक खूप प्रसिद्ध आहे. इतकं प्रसिद्ध आहे की हे म्हणजे ह्या पुस्तकाने बरेचसे क्रांतिकारक तयार केले होते म्हणलं तर चालेल. नंतर पंडिता रमाबाई यांचं द हाय कास्ट हिंदू वुमन हे अतिशय गाजलेलं पुस्तक आहे. त्यानंतर अण्णाभाऊ साठे यांचे वारणेचा वाघ, वारणेच्या खोऱ्यात, परत फकीराचं नाव याच्यात लिहिलं आहे. फकीरही खूप गाजलेलं नाटक आहे. चित्र आहे, वैजयंत आहे. तर ते तुम्ही एक्स्ट्रा नाव पण थोडी सर्च मारलं तर चांगलं राहील. नंतर पी.व्ही. काणे, पांडुरंग काणे यांना भारतरत्न देण्यात आला होता आणि अतिशय विद्वान हा असा माणूस आहे. यांनी धर्मशास्त्राचा इतिहास हे अनेक खंडामध्ये लिहिलेलं पुस्तक आहे यांचं आणि यांचा जो अभ्यास होता त्यामुळेच यांचा जो विषयाचा अभ्यास होता त्या अभ्यासामुळे त्यांना भारतरत्न हा ग्रंथ मिळालेला आहे. त्यानंतरचे सावित्रीबाई फुले यांनी 52 कशी, सुबोध रत्नाकर आणि काव्य फुले ही त्यांची ग्रंथसंपदा आहे. नंतर दादाबाई नौरोजी यांनी पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ लिहिलेला आहे. याच्यामध्ये त्यांनी भारतातून कशा प्रकारे संपत्तीचं ड्रेन म्हणजे वेल्थ ड्रेन केलं जातंय हे त्यांनी मांडलेलं आहे. त्यामुळे हा ग्रंथ अतिशय प्रसिद्ध असा म्हणजे महत्वाचा असा ग्रंथ आहे. त्यानंतर दामोदर पंडित यांचं वच्छाहरण हे नाटक आहे. त्यानंतर भास्कर भट्टबोरीकर यांचं हे नाटक आहे शिशुपाल. मगाशी मागाचं जे आपण पुस्तक पाहिलं शिशुपाल वध ते पुस्तक होतं आणि हे नाटक आहे. नंतर नरेंद्र यांचं रुक्मिणी स्वयंवर हे नाटक आहे. नंतर संत ज्ञानेश्वरांची 2 पुस्तकं, एक भावार्थ दीपिका आणि दुसरं अमृतानुभव. भावार्थ दीपिकेचं दुसरं नाव ज्ञानेश्वरी असं आहे आणि अमृतानुभव हे 2 पुस्तक खूप प्रसिद्ध आहेत, जरूर लक्षात ठेवा. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज यांचं बुधभूषण हे अतिशय गाजलेलं म्हणजे असं वेल नोन पुस्तक आहे, हे जरूर लक्षात ठेवा, विचारू शकतात कधी. नंतर सर जदुनाथ सरकार हे अतिशय प्रसिद्ध असे इतिहासकार आहेत आणि त्यांनी शिवाजी अँड हिज टाइम हा ग्रंथ लिहिलेला आहे. नंतर अबुल फैज यांचं आईने अकबरी, अबुल फजल आहेत हे नाव, सॉरी काहीतरी मिस्टेक असणार आहे, अबुल फजल यांचं आईने अकबरी हा ग्रंथ आहे. त्यानंतर विष्णू भट गोडसे यांनी माझा प्रवास हे नाटक लिहिलं आहे, हा ग्रंथ लिहिला आहे आणि हा ग्रंथाचा रेफरन्स असा आहे की ज्यावेळी 1857चा जो उठाव झाला होता तर त्यावेळी विष्णू भट गोडसे आहेत
हे झाशीमध्ये ह्याच्यासाठी गेले होते, म्हणजे झाशी उत्तर भारतामध्ये धर्म तीर्थ पर्यटनासाठी गेले होते. आणि त्यावेळी ते झाशीत असताना 1857चा उठाव जो झाला होता, तर त्याचं त्यांनी जे वर्णन केलेलं आहे ते ह्या पुस्तकामध्ये केलेलं आहे, माझा प्रवासमध्ये. याच्यातून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी चा उलगडा झालेला आहे 1857च्या उठावाचा, की ते कमळ आणि भाकरीचा कशा प्रकारे डिस्ट्रीब्युशन केलं गेलं होतं, त्याची तारीख कशी वेगळी होती उठावाची, उठाव अगोदरच झाला वगैरे, हे समजून जाईल तुम्हाला. त्यानंतर गोविंद सखाराम सरदेसाई यांचं मराठी रियासतकार, यांना सरदेसाई यांना रियासतकारच असं म्हणतात, कारण त्यांचं हे कार्य जितकं प्रसिद्ध आहे मराठी रियासत या पुस्तकाबद्दलचं. त्यानंतरचे आहेत विज कीर्तन यांचं थोरले माधवराव पेशवे, हे अतिशय मतलब महत्वाचं असं त्यांचं नाटक होतं. त्यानंतर अण्णासाहेब किर्लोस्कर यांचं संगीत शकुंतल हे नाटक प्रसिद्ध आहे. त्यानंतर गोविंद बल्लाळ देवल यांचं संगीत शारदा हे अतिशय प्रसिद्ध असं नाटक आहे. तर आपण बऱ्यापैकी आपले काही जे लेखक आहेत त्यांचे ग्रंथ याची लिस्ट आपण कव्हर केली आहे. याच्यातून काही प्रश्न म्हणजे काही ग्रंथ आणि लेखक सुटलेले असू शकतात, तर आपण त्याच्यावर जे सुटलेले लेखक आणि ग्रंथ आहे त्याच्यावर जरूर पुढे आणखी एखादा एक्स्ट्रा एक लेक्चर जरूर बनवू. तर हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं हे जरा कमेंटमध्ये जरूर आम्हाला सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जितके लोकांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करता येईल तितके शेअर करा. कारण ही जी सिरीज आहे हे तुमच्यासाठीच, कारण मी स्वतः एक MPSC केलेला विद्यार्थी आहे आणि मला जाणवलेलं आहे की बऱ्याचदा योग्य प्रकारचं मटेरियल न मिळाल्यामुळे, अभ्यास भरकटल्यामुळे बऱ्याचदा पोस्ट काढताना खूप प्रॉब्लेम येतो. आणि काय नक्की अभ्यास काय करायचा आणि काय नाही करायचा हे न समजल्यामुळे आपलं अवांतर आणि एक्स्ट्रा वाचन होत राहतं आणि आपल्या जो विषयाला फोकस आपला हवा तो फोकस राहत नाही, आणि त्याच्यामुळे आपलं वय वाढतं पण आपल्याला पोस्ट निघायला अडचण येतात. आणि मला वाटतं की आता माझ्या जे अनुभवातून मी जे काही शिकलेलो आहे त्यातून पुढच्या पिढीला असा काही त्रास होऊ नये याच्यासाठी हा प्रयत्न म्हणून मी ही सिरीज चालू केली आहे. जरूर तुम्ही कमेंटमध्ये सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. धन्यवाद.